नमस्कार. आज आपण खूप कमी वेळामध्ये अंडा बिर्याणी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अंडा बिर्याणी बनवण्यासाठी 2 कप बासमती तांदूळ घेतला आहे. हा तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आहे. तांदूळ धुतल्यानंतर आपल्याला हा तांदूळ 15 मिनिटसाठी बाजूला ठेवायचा आहे. त्यानंतर इथे मी 5 अंडी बॉईल करून घेतली आहेत. आता ही अंडी आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायची आहेत. आता आपण कुकरमध्ये 4 चमचे तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालं की यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. आता या तेलामध्ये आपण अंडी फ्राय करून घेऊ. दोन ते 3 मिनिटे याला आपण फ्राय करून घेऊ. तुम्ही ते बघू शकता, अंडी व्यवस्थित फ्राय झाली आहेत. आता आपण ही अंडी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच तेलामध्ये आपण खडे मसाले घालूया. त्यानंतर उभा कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतले आहेत. आता कांदा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. तरी ते कांदा व्यवस्थित फ्राय करून झालेला आहे. आता यामध्ये आपण कट करून घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या घालणार आहोत. त्यानंतर कट करून घेतलेला टोमॅटो, इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतले आहेत. जेवढा कांदा वापरला आहे तेवढाच टोमॅटोसुद्धा वापरला आहे. आता हा टोमॅटो आपण व्यवस्थित परतून घेऊ. त्यानंतर यामध्ये 2 चमचे दही घेतला आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर यामध्ये मसाले घालणार आहोत. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा चिकन मसाला. हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे. आता हा तांदूळ आपण व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊ. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. इथे मी 2 कप तांदूळ घेतला आहे, त्यामुळे 4 कप पाणी घालणार आहे. तांदळाच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ. आता यामध्ये बॉईल करून घेतलेली अंडी घालायची आहेत. त्यानंतर कुकरला झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या करून घेऊ. दोन शिट्यांमध्ये तांदूळ अगदी व्यवस्थित शिजला जातो. तरी ते 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता कुकर थोडा थंड झाला की आपण चेक करूया.
अशा प्रकारे बनवलेली बिर्याणी टेस्टी तर लागतेच, शिवाय झटपट बनून तयार होते. आता ही बिर्याणी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता, एकही तांदूळ तुटलेला नाही आहे. तुम्ही जर कधी या पद्धतीने अंडा बिर्याणी बनवली नसेल तर नक्की बनवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.